सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 19 मधील शिवसेना शिंदे गट उमेदवारांचा डोर टू डोर प्रचार सुरू आहे। प्रभाग क्रमांक 19 मधील शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार श्रीनिवास कर्ली, पवन देसाई, प्रियांका शरद विटकर आणि सुनंदा अनिल जमादार यांनी मतदारांच्या गाठीभेटीला वेग दिला आहे। शुक्रवारी उमेदवारांनी होम टू होम संपर्क मोहीम राबवत मतदारांशी संवाद साधला। स्वागतनगर, ताई चौक परिसरात होम टू होम प्रचार करत मतदारांना धनुष्यबाण चिन्हावर मत देण्याचं आवाहन करण्यात येत आहे। दरम्यान श्रीनिवास कर्ली यांनी 5 वर्षात आपण मोठं काम केलं असून भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी निधी न दिल्यानं काही कामं राहिली असून ती कामं पुढील 5 वर्षात पूर्ण करू असं आश्वासन श्रीनिवास कर्ली यांनी दिलं। यावेळी नागरिकांनी शिवसेनेला मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला। सर्वप्रथम कर्ली मेंबर असेल किंवा वहिनी असेल, प्रियंकाताई किंवा पवन अण्णा देसाई असेल किंवा जमादारताई असेल, यांना सर्वांनी नागरिकांनी स्वतःच्या हातात निवडणूक घेऊन निवडून द्यावी ही त्यांना विनंती करतो। याचं कारण असं आहे की आपण गेल्या टाइमला जर बघितलं तर काय विकास झाला आणि काय नाही आपल्याला माहिती आहे, आणि बाकीच्या उमेदवारापेक्षा आपल्याकडे एक विजन आहे। त्या विजनमध्ये प्रथम क्रमांकाला रस्ते, गटार, नाले हे तर आहेतच, त्याचबरोबर लहान पोरांसाठी बगीचा करणे, युवकांसाठी व्यायामशाला करणे आणि महिलांनी जे आज बेडे कामगार करतात त्यांसाठी रोजगार निर्मितीसाठी काय काय पर्याय येतील, प्रत्येक योजना त्यांच्या घरापर्यंत कसं पोहोचण्यात येतील, हे आमचं प्रमुख अजेंडापैकी एक राहील। आमदारांनी जर थोडासा आधार दिला असता, आमच्या ज्या वेळेस आम्ही पत्रव्यवहार दिले, आमदारांना विनंती केली, तो निधी त्या ठिकाणी तुटपुंजी मिळाली, त्यावेळेस जर निधी मिळाली असती तर आता स्मार्ट सिटी ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने विकास दिसला असता। म्हणून आता त्या पक्षाऐवजी भाजपाऐवजी मी या ठिकाणी धनुष्यबाण एकनाथभाई शिंदे नगर विकास खाता त्यांच्याकडे असल्यामुळे त्या मोठ्या प्रमाणात निधी देऊ शकतात। महापालिकेला जर कोणाच्या निधीतनं विकास होत असेल तर एकनाथभाई शिंदेच्या माध्यमातून विकास होत आहे। म्हणून आम्ही त्या एकनाथभाईंच्या पक्षात येऊन या ठिकाणी नशीब आजमावत आहेत। शिवसेनेकडून उभे राहिलेले आहे, एवढेच म्हणते की धनुष्यबाणाला मतदान करा बोलते की या गल्लीत दादा आपले आज सगळ्यांना मदत केले, तर मदत केल्यासारखं सगळे पब्लिक पण त्यांना हेल्प केलं पाहिजे आणि त्यांनी निवडून आले पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे।